नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओत आपण खरं तर एक सत्यता पडताळणी करणार आहे की अमित शहांनी पार्लिमेंटमध्ये जो तथाकथित डॉक्टर आंबेडकरांचा अपमान केला आहे आणि त्याच्यावरून विरोधकांनी जो मोठा प्रचंड गदारोळ पूर्ण देशभर चालू केलेला आहे, त्यामागे नेमकी सत्यता काय आहे हे जाणून घेण्या अगोदर मित्रांनो, आपण आपलं फेवरेट यूट्यूब चॅनल अनफिल्टर्ड स्टोरीज ला सबस्क्राईब जरूर करा. या व्हिडिओला तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि आपले जे मतं आहेत ती यावर मांडा. मित्रांनो, अमित शहांनी संसदेत एका भाषणादरम्यान एक स्टेटमेंट दिलं की आजकाल एक फॅशन झालं आहे की सगळे विरोधक आंबेडकर 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 असं नाव जपत राहतात आणि जर का तुम्ही एवढ्या वेळा आंबेडकरांच्या जागेवर कोणत्या देवाचं नाव जर का जपलं असतं तर बहुतेक तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती झाली असती. तुम्ही हा व्हिडिओ आता इथे ऐकू शकता. मान्यवर, अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर. इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता. तर मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओत बघितलं की अमित शहांनी आंबेडकरांचं नाव न जपता जर का तुम्ही देवाचं नाव जपलं तर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल असा एक उपहासात्मक टोला विरोधकांना लावला. खरं तर इथे डॉक्टर आंबेडकरांचा अपमान करण्यात आला असं एक मोठा गदारोळ संसदेत चालू आहे, संसदेच्या बाहेर चालू आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणि त्यांच्या फौजने एक आपण म्हणू शकतो कॅलिब्रेटेड अटॅक अमित शहांवर केलाय आणि त्यांच्या रेझिग्नेशनची मागणी आता करण्यात येत आहे. वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये, वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये काँग्रेसचे जे संघटन आहे ते डॉक्टर आंबेडकरांच्या अपमानाच्या विरुद्ध वेगळे वेगळे मोर्चे घेत आहेत आणि अगेन अमित शहांच्या रेझिग्नेशनची इथे पण मागणी करण्यात येत आहे. पण नेमकं ह्यातनं अमित शहांनी डॉक्टर आंबेडकरांचा अपमान केलाय का किंवा तो झालाय का हे आपण थोडंसं ब्रॅकेटमध्ये समजून घ्यायला हवं. अमित शहांनी खरं तर डॉक्टर आंबेडकरांचं उदाहरण देत हे जरूर एक उपहासात्मक टीका विरोधकांवर केली. खरं तर ही टीका अशा प्रकारची टाळायला हवी होती. जे देशातले महापुरुष आहेत जसे डॉक्टर आंबेडकर यांनी ज्यांनी हजारो करोडो जनतेच्या एक दुर्लक्षित समाजाच्या जीवनात मोठा बदल घडवून आणला, ह्यांचं नाव वापरून कोणालाही कोणाची टीका टिप्पणी करूच नये आणि केल्या जाऊ शकत नाही. डॉक्टर आंबेडकर हे देशाचे नाही जगाचे गौरव आहेत. पण हे घडत असताना त्यांनी बरेचसे असे पॉइंट ज्यावेळी हायलाइट केले की आम्ही आंबेडकरांची जी तुमची भक्ती आहे काँग्रेसची ती नेमकी किती फेक आहे किंवा किती फेक नॅरेटिव्हवर बेस्ड आहे हे एक्सपोज करण्यासाठी हे एक स्टेटमेंट वापरलं होतं. तो वापरण्याचा प्रकार, त्याच्यातनं जनरेट झालेला उपहास हा चुकीचाच आहे. यासाठी अमित शहांनी खरंच देशाची माफी मागायला हवी. पण सोबत सोबत जी काँग्रेस आज ह्या विरुद्ध मोठा गदारोळ तयार करत आहे, खरंच काँग्रेसला हा हक्क आहे का? आपण अगदी 2 मिनिटात ह्याला समजून घेऊया. खरं तर आंबेडकरांचा शब्दातनं अपमान जर का झाला असेल तर त्यासाठी माफी मागितल्या जाऊ शकते. पण जर का कृतीमधनं केलेला, जाणून बुजून केलेला अपमान असेल तर त्याला आजपर्यंत काँग्रेसनी किंवा त्यांच्या नेतृत्वानी सुद्धा माफी पण मागितलेली नाही आणि त्याविरुद्ध कधीही ते बोलले नाही की ही आमच्याकडनं इतिहासात घडलेली चूक आहे. नेमकं काय चुका किंवा कशा प्रकारे डॉक्टर आंबेडकरांचा एक वारंवार 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 अपमान काँग्रेसतर्फे करण्यात आला हे खरं तर आपल्या व्ह्युअर्सने जाणून घ्यायला हवं. 1952 मध्ये जे भारताचं पहिलं जनरल इलेक्शन होतं, खरं तर त्यावेळी मुंबई ही महाराष्ट्राला अटॅच नव्हती म्हणून ती कॉन्स्टिट्युएन्सीचं नाव होतं बॉम्बे नॉर्थ. तिथनं आंबेडकरांनी लोकसभेसाठी इलेक्शन लढण्यास अर्ज भरला आणि एक प्रचंड विश्वासघात, एक मोठा विश्वासघात काँग्रेसने डॉक्टर आंबेडकरांसोबत केला. तो असा होता की आंबेडकरांचे जे सहयोगी होते, नारायण सदोबा कजरोळकर, ते खरं तर आंबेडकरांचे सहयोगी होते. त्यांनाच फूस लावून डॉक्टर आंबेडकरांच्या विरुद्ध उभं करण्यात आलं आणि आंबेडकरांचा लोकसभेत जाण्याचा मार्ग रोखून धरला गेला. आंबेडकर हे इलेक्शन हारले. यानंतर खरं तर ते एक इलेक्टेड मेंबर म्हणून राज्यसभेवर गेले आणि तिथे त्यांनी आपले मत समाजाबद्दलचे, देशाबद्दलचे, देशाची फॉरेन पॉलिसी या बाबतीत काँग्रेसच्या स्ट्रॅटेजीजच्या अगेन्स्ट खूप काही ते बोलले. ते खरं तर मिनिस्ट्रीमध्ये पण होते, पण त्यांना ते पटलं नाही, काँग्रेसच्या स्ट्रॅटेजीज पटल्या नाही. त्यांचं बऱ्याचदा म्हणणं होतं की दलित समाजाबद्दल काँग्रेसने जे खरंच स्टेप्स उचलायला हवे आहेत ते उचलल्या जात नाही आहेत. फक्त हे दिखावा म्हणून किंवा त्यांचं नाव घेऊन त्यांच्या वोट्सची राजनीती चालू आहे. या मुद्द्यावरनं डॉक्टर आंबेडकरांनी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून तिथे रिझाईन सुद्धा केलेली घटना इतिहासात आहे.
त्याच वेळी 1954 मध्ये पुन्हा एक बाय इलेक्शन झालं, ते म्हणजे महाराष्ट्राच्या भंडारामध्ये. आणि भंडारामध्ये पुन्हा एक वेळा डॉक्टर आंबेडकरांना हरवण्याकरता काँग्रेसने संपूर्ण फिल्डिंग लावली आणि या जागेवर भाऊराव बोरकर यांना तिकीट दिली. एक गोष्ट नमूद करण्यालायक आहे, आजची भाजपा आणि 1954 मधला जनसंघ, तर जनसंघाने डॉक्टर आंबेडकरांना या इलेक्शनमध्ये बिनशर्त पाठिंबा दिलेला होता आणि काँग्रेसने अगेन्स्ट कॅन्डिडेट उभा केला. आणि खरं तर या इलेक्शनमध्ये डॉक्टर आंबेडकर 3ऱ्या क्रमांकावर राहिले आणि लोकसभेत आंबेडकरांची एंट्री पुन्हा एक वेळा काँग्रेसने अतिशय धूर्तपणे थांबवून ठेवली. हे सगळं घडत असताना ठीक आहे, आपण बऱ्याचदा असं म्हणतो की हे इलेक्शन पॉलिटिक्स आहे, इथे एक एक सीटला महत्व दिलं गेलं पाहिजे आणि विनिंग कॅन्डिडेटवर आपण फोकस करायला हवा. पण आंबेडकरांचं एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व, त्यांनी देशाला दिलेले प्रचंड सक्सेसफुल संविधान, आज खरं तर भारताची लोकशाहीच फक्त त्यांच्यामुळे टिकून आहे, त्या संविधानामुळे टिकून आहे. अशा संविधान निर्मात्याला भारतरत्न देण्यातही काँग्रेसने कुचराई केली. पंडित नेहरूंनी स्वतःला भारतरत्न जाहीर केलं, पण अगदी स्वातंत्र्यानंतर 40 वर्ष डॉक्टर आंबेडकरांना भारतरत्न देण्यात आलं नाही. ज्यावेळी 1990 मध्ये व्ही नरसिंहराव सरकार आलं, त्यावेळी मोठ्या दबावाखाली समाजाच्या आणि वोटिंग पॉलिटिक्सच्या अंडरमध्ये शेवटी त्यांना भारतरत्न जाहीर करण्यात आलं. म्हणजे स्वतःला भारतरत्न जाहीर करायला काँग्रेसकडे वेळ होता, पण डॉक्टर आंबेडकरांचं भारतरत्न त्यांनी जाहीर केला नाही मरणोपर्यंत सुद्धा. तर अशा प्रकारे आपण बघतो आहे की शब्दातनं एखाद्या वेळी अपमान होतो, उपहासात्मक अपमान होतो, त्याची माफी मागितल्या जाऊ शकते, पण कृतीतनं वारंवार जाणून बुजून केलेल्या अपमानाची माफी आजही विरोधी पक्षाने मागितलेली नाही. मित्रांनो, यावर आपणच आपलं मत ठरवा. बहुतेक अमित शहांनी हे आत्ता पण माफी मागण्याची खरी वेळ आहे, ती मागितली पाहिजे आणि याविरुद्ध जे रान माजवलं आहे ते शांत केलं पाहिजे. हे सगळं घडत असताना संसदेच्या आवारामध्ये चुकून किंवा न चुकून राहुल गांधींकडनं एका बुजुर्ग खासदाराला धक्का लागतो, ते जखमी होतात. इथे पण एक दिलगिरी राहुल गांधींनी जर का व्यक्त केली असती किंवा बहुधा फक्त एवढं म्हटलं असतं, चला मीच तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो, काय तुम्हाला लागलं, कसं लागलं, आपण त्याची शहानिशा करूया आणि आमच्याकडनं चुकी असेल तर आपण माफी मागूया. पण हे न करता राहुल गांधी रूडली आले, त्यांनी फक्त बघितलं आणि ते रूडली निघून गेले. यामधनं पण एक काँग्रेसचा एक अप्रोच चुकलेला आहे हे लक्षात येतं. इथे माझं कोणतंही बायस्ड ओपिनियन काँग्रेसबद्दल नाही आहे, पण त्यांनी केलेला अपमान डॉक्टर आंबेडकरांचा आमच्यासारखे सामान्य नागरिक कधीही विसरू शकणार नाही. खरं तर इतिहासात जाऊनच हे सगळं बघितलं पाहिजे आणि कृतीतनं तुम्ही काय करता ह्याच्यावरनच कोणाचंही जजमेंट झालं पाहिजे. कारण की शब्दाने दिलेले प्रॉमिसेस हे कोणी पण तोडू शकतं, पण कृतीतनं केलेले जे प्रॉमिसेस फुलफिलमेंट असतं ते तुम्ही नाकारू शकत नाही. मित्रांनो, शब्दांपेक्षा कृतीवर लक्ष द्या आणि आपणच आपले जज आहात. नेमकं आंबेडकरांचा सन्मान कोण करताय आणि कोण अपमान करताय हे आपण सगळ्यांनी मिळून ठरवायला हवं. धन्यवाद.